आणि या क्षणाची एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे। राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलाय। राजन साळवी उद्या शिंदेंच्या शिवसेनेत अखेर प्रवेश करणार आहेत। या संदर्भातील माहिती सूत्र देत आहेत। राजन साळवी उद्या शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील। उद्या दुपारी 3 वाजता पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। या क्षणाची मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे उद्या त्यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। स्वप्नील, काय अधिक माहिती आहे? राजन साळवी उद्या पक्षप्रवेश करतील, त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे। मेघना, अखेर राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आजच राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। इतर जी पदं होती त्यांचा सुद्धा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे उद्या राजन साळवी जे आहेत शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतील। मात्र एकूणच गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या संदर्भात ही चर्चा सुरू होती। मात्र आपण ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक असल्याचं राजन साळवी यांच्याकडून वारंवार सांगितलं जात होतं। मात्र आता राजन साळवी यांनी उपनेते पदाचा शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे गटात जाणार आहेत। त्यामुळे एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर राजन साळवी यांचा जो राजापूर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात विद्यमान आमदार हे किरण भैया सामंत आहेत। त्यामुळे एकूणच शिंदे गटात राजन साळवी हे जात एकूणच गेल्या काही दिवसांपासून मिशन टायगर अशाप्रमाणे जे एक मोहीम राबवली जात होती शिंदे गटामध्ये, यामध्ये कुठेतरी राजन साळवी यांचंही नाव चर्चेत होतं। त्यामुळे राजन साळवी यांचा उद्या पक्षप्रवेश असला तरी आणखी जे 2 नावं आहेत यामध्ये काही माजी आमदार सुद्धा पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी यांनी जे विनायक राऊत जे आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांच्या बैठका असतील याला सुद्धा गैरहजेरी लावली होती आणि प्रोटोकॉलनुसार त्यांचे जे बॅनर्स होते या बॅनर्सवरती सुद्धा शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांचे फोटो हे वगळण्यात आले होते। आणि यानंतर खरं तर अनेक वेळा मी निष्ठावान शिवसैनिक असल्याचं राजन साळवी यांनी सांगितलं होतं। मात्र अनेक मनधरणी करण्याचे प्रयत्न हे राजन साळवी यांचे झाले होते। त्यांच्यावरती एसीबीची कारवाई सुद्धा सुरू होती। दरम्यान आपण जर मागितलं तर निवडणुकीच्या काळामध्ये राजन साळवी यांच्या घरावरती रेड पडली होती आणि या दरम्यान त्यांच्या घरातील अनेक वस्तू ज्या आहेत, फोटो आहेत, त्याची किंमत ठरवण्यात आली होती। मात्र यावेळेला सुद्धा शिंदे गटावरती राजन साळवी यांनी टीका जोरदार केली होती। मात्र आता पुन्हा आपण जर बघितलं तर हा सूर कुठेतरी मावळत चाललेला आहे। उद्या जे राजन साळवी आहेत ते शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतात। मेघना, बरं, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अखेर राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेली आहे। त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा देत ठाकरे गट सोडलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांच्याबाबत अनेक चर्चा होत होत्या आणि आता उद्या ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। उद्या दुपारी 3 वाजता राजन साळवी हे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सोबत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।